तुम्हाला माहित आहे का, रितेश भाऊ चक्क त्यांच्या धक्क्यावर जाताना आमचे व्हिडिओ बघून जातात। तुम्हाला जर खरं वाटत नसेल ना, तर आमचे याच्या आधीचे सगळे व्हिडिओज बघा, कारण ज्या गोष्टी आम्ही त्याच्यामध्ये बोलतोत ना, त्याच गोष्टी रितेश भाऊ त्यांच्या धक्क्यावरती बोलतात। सो हाय हॅलो नमस्कार अँड वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग। आपण बघत आहोत की सध्या घरामध्ये झालेली आहे वाईल्ड कार्ड एंट्री, आणि आता ही वाईल्ड कार्ड एंट्री आहे संग्राम चौगुले याची। तर तो कसा खेळतोय हे बघायला सगळेजण खूप उत्सुक आहेत। आता आपल्याला हे बघायचे की त्याच्यामध्ये खरंच निकी आणि अरबाज आहेत ते त्याच्याशी फ्रेंडशिप करतायत की त्याच्यासोबत कसं खेळत आहेत, हे तर नक्कीच सगळ्यांना बघायला आवडेल असतं। मला तर असं वाटतं की तो सगळ्यांपासून जरा दुरी बनवून ठेवेल, कारण आतापर्यंत जेवढा पण बिग बॉसचा इतिहास आहे त्याच्यामध्ये आपण हे पाहिलेलं आहे की कुणीच वाईल्ड कार्ड एंट्री घेतलेली व्यक्ती जी आहे ती मराठी बिग बॉस मध्ये तरी विजेता झालेली नाही। हिंदी बिग बॉस मध्ये इल्विश यादव होता, तो तरी झाला होता, पण आता यामध्ये खरंच बघायला खूप मजा येणार आहे की संग्राम चौगुले विनर होत आहे की दुसरं कोणी विनर होत आहे ते। आणि आपण बघितलं की किती खोटारडी लोक आहेत जे पावलं पावली बदलतात। मागच्या आठवड्यातल्या भाऊच्या धक्क्यामध्ये जान्हवीला विचारण्यात आलं होतं, म्हणजे सगळ्यांनाच विचारण्यात आलं होतं की बाबा तुम्ही कुणाचे फॅन आहात, तर तेव्हा जान्हवी काय बोलली होती की मी पॅडी दादा आणि वर्षाताई यांची फॅन आहे। पण मला असं वाटतं की ती तिथे खूप खोटं बोलली, कारण आधी जे काही झालेलं आहे त्याच्यानंतर ही सावरासावरी करण्यासाठी ही गोष्ट ती बोललेली असावी। आणि वर्षाताई कॅप्टन झाल्या होत्या, तर वर्षाताईंनी त्यांची कॅप्टन्सी खूप छान पद्धतीने निभावली होती। आणि त्याच्यानंतर कॅप्टन झाला होता आपला सूरज, तर येस SQYQ ZQ सूरज चव्हाण, त्याला फुल सपोर्ट आहे आपला, आणि तो कॅप्टन्सी पद खरंच त्याचं खूप चांगल्या रीतीने निभावले याची मला तर खूप गॅरंटी आहे। आणि आपला गोटा पुढारी आउट झाला तर मला खूप भारी वाटलं यार की तो आउट झाला। म्हणजे याच्या आधीचे माझे व्हिडिओ तुम्ही जाऊन बघा, त्याच्यामध्ये मी कितीतरी वेळेस म्हटलंय की हा आउट होणार आहे म्हणून, आणि यस तो आउट झालेला आहे फायनली। आणि आता घरामध्ये खूप मजा येणार आहे। हा जो आठवडा आहे हा खूप एन्जॉयिंग असणार आहे, एंगेजिंग पण असणार आहे, आणि बघायला खूप मजा येणार आहे। सो तुम्ही पण माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत, आणि तुम्हाला काय काय वाटतं त्याबद्दलच्या प्रतिक्रिया मला कमेंटद्वारे नक्की कळवा। थँक्यू सो मच।